शेतकऱ्यांना दुष्काळात डोक्यावरून पाणी घालून भाजीपाला जगवला। चांगला बाजार मुंबईच्या बाजार समितीत भाजीपाला आलाय, त्याचाही परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फार थोडी रक्कम पडणार आहे। आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी घाऊक भाजीपाला महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजणे यांच्याशी केलेली ही खास बातचीत। नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला आवारात आज भाज्यांची विक्रमी आवक झालेली आहे। जवळपास 650हून जास्त गाड्यांची आवक झाल्यामुळे भाज्यांचे दर गडगडलेले आहेत। यामुळे भाज्यांचे दर जवळपास 5 ते 6 रुपये किलो पर्यंत खाली उतरलेले आहेत। भेंडी 5 ते 6, फ्लावर, कोबी यासारख्या भाज्या ही 4 ते 8 रुपये किलो पर्यंत गेलेल्या आहेत। तर मटार हे 25 रुपये किलो, तर सिमला 16 ते 17 रुपये किलो, फरसबी 24 रुपये किलो, अशा प्रकारे भाज्यांचे दर खाली आल्याचे चित्र आहे। आपण यावर चर्चा करूया। आपल्यासोबत घाऊक भाजीपाला महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजणे सर काय सांगाल, आज भाज्यांचं आवक एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या, कुठून भाज्या आलेल्या आहेत आणि काही परिस्थिती उद्भवली? जसं आपण म्हणतो ढगफुटी झाली, त्याप्रमाणे हे आवकची या ठिकाणी ढगफुटी झालेली आहे। 650च्या वरती गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। तर या बेळगाव असेल, इंदोर असेल, गुजरात असेल, महाराष्ट्रातल्या विविध भागामधून भाजीपाल्याची आवक या ठिकाणी वाढलेली आहे। सर, भाज्यांचे भाव किती प्रमाणात खाली कोलॅप झाले? मागच्या आठवड्यात जे होते त्याप्रमाणे किती प्रमाणात खाली आलेले आहेत? 60 ते 70% भाव खालेले आलेले आहेत या ठिकाणी। श्रावण संपता का होईना गणपती याच्यावर भाज्या स्वस्त झाल्या असं म्हणायला हवंय। ही परिस्थिती कितपर्यंत राहील? परिस्थिती अजून एक महिनाभर राहील, महिनाभर ही आवक अशीच जास्त राहील। परराज्यातून देखील भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली, त्याच्यामध्ये गुजरात आणि बेळगाव यामधून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आज तब्बल 650हून जास्त गाड्या या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेल्या आहेत आणि पाऊस सुद्धा पडत आहे। यामुळे ग्राहक थोडा कमी आहे आणि त्यामुळे आता दुपार झालेली आहे आणि तरी पण भाज्या ह्या उचलल्या गेलेल्या नाहीत। त्यामुळे भाज्यांचे भाव हे गडगडल्याचे चित्र आपल्याला या मार्केटमध्ये दिसून येत आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। भाजीपाल्याप्रमाणेच कांद्याची अवस्था तीच आहे। सरकारनं कांदा खरेदीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या, मात्र कांद्याचे भाव पडलेलेच आहेत। अशातच कांदा सडू लागलाय, शेतकरी कांदा विकायला धडपडत आहेत। नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली आहे। ग्राहक नसल्यानं कांदा पडू नये। आज कृषी उत्पन्न बाजार समितीत 140 ट्रक कांद्याची आवक झाली, तर शनिवारी 200 ट्रक कांदा आलाय, त्यातले 80 ट्रक पडू नये। त्यामुळे बाजार समितीत कांद्याचे भाव उतरलेत। या सगळ्या परिस्थितीला व्यापाऱ्यांनी सरकारला जबाबदार धरलंय। भाव उतरायचं कारण याचे 2-3 कारणं आहेत। एक तर आपल्याला बघता येईल की मालाची जी क्वालिटी आहे ती हलकी झालेली आहे, आणि दुसरं कारण असं आहे की आता सरकारने जो नियममुक्तीचा जो विषय घेतलेला आहे, त्या नियममुक्तीचा परिणाम पण आता मार्केटवरती आज थोडा व्हायला लागलेला आहे। कारण आमच्याकडे जे नेहमीचे जे खरेदीदार आहेत, जे खरेदी करून माल घेऊन वाशी मार्केटून घेऊन जायचे, ते खरेदीदार आता दिसत नाही आहेत, फार कमी व्हायला लागलेत। डायरेक्ट माल दाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। पूर्व विदर्भामधला भंडारा आणि गोंदिया हे 2 जिल्हे भातासाठी मोठे प्रसिद्ध आहेत। दर हंगामात भात रोवणी करता वेळेवर मजूर मिळत नाहीत, पुरेसे मजूर मिळत नाहीत, शेतकऱ्याचं नुकसान होतं। मात्र गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगावच्या एका प्रगतिशील शेतकऱ्यानं यावरती उपाय शोधून काढलाय। पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्हा हा धान लागवडीकरता प्रसिद्ध आहे। यावर्षी जिल्ह्यात तब्बल 1,28,000 हेक्टरवर धान लागवड पूर्ण झाली आहे, तर काही तालुक्यात आजही धान रोवणी सुरू आहे। मात्र दर हंगामात एवढ्या मोठ्या प्रमाणात धान रोवणी होत असल्यानं दरवर्षी रोवणी आणि इतर कामाकरता मजूर मिळत नाहीत। तसंच या काळात मजुरांचे दर वधारलेले असतात, त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच पंचायत होते। शिवाय धानाला भाव मिळत नसल्यानं मजुरी वजा जाता शेतकऱ्याच्या हातात काहीच उरत नाही। मात्र हीच बाब लक्षात घेता गोंदिया जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी रेखलाल तेंभेरे यांनी धान रोवणी करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय। हे धान रोवणीचे यंत्र अत्यंत सुटसुटीत असून चालवणं अत्यंत सोपं आहे। त्याच्या माध्यमातून एका दिवसात 3 ते 4 एकर क्षेत्रावर धान रोवणी होते। तसंच मजुरांना द्याव्या लागणाऱ्या मजुरीचा निम्मा खर्च याला येतो। 500 हेक्टरमध्ये पॅडी मेकॅनिझम म्हणजे ट्रान्सप्लांटरच्या माध्यमातून शेताची लागवड करायची भात शेतीची म्हणून। तर त्यापैकी आम्ही या कटंगी या गावामध्ये व सिले गावामध्ये जवळजवळ 300 एकरच्या वर पॅडी ट्रान्सप्लांटरनं आम्ही रोवणी केलेली आहे। तर अतिशय उत्तम पद्धतीनं आणि काही तकलीफ न होता भाताची रोवणी होते आणि 1.5 तासामध्ये 20 लेबराचं काम, 20 बायाचं काम ही एकटी मशीन करते। आम्ही हे प्रॅक्टिकली आता गेले 3 पीक झाले पाहत आहोत। हे धान यंत्र डिझेलवर चालतं। 1 एकरवर धानाची रोवणी करण्याकरता 1 लिटरपेक्षा कमी डिझेल लागतं।
या यंत्राच्या मागच्या बाजूला रॅकची व्यवस्था असून त्यात धानाची रोपं ठेवल्यानंतर अत्यंत सुबक पद्धतीनं 8 वेळा धान रोवणी केली जाते. या रोवणीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या यंत्रामुळे रोपं एका सरळ रांगेत आणि समान अंतरावर रोवणी करायला मदत होते. त्यामुळे रोपांची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. हा लेबर लावला तर त्याच्यामध्ये आपला एवढा पैसा गुंतते की सांगण्यात सोय नाही. म्हणजे लेबरला बोलावायला जायचा, लेबरचे मग परीक्षण करावायचा ना. ह्या मशीनद्वारे काय आपण जसे मशीन लावला तर आपली मशीन राहिली 2 माणसं आणि 2 बाया राहिल्या तर आपण 4 एकर एका दिवसामध्ये लावतो. ज्याची कामाला ज्याची मग मजूर नाही मिळत त्याच्या मग मशीनचं काम. मशीनने किती फायदा झाला तुम्हाला? मशीनना फायदा आपल्याला म्हणजे बाया जेवढा लावत नाही तेवढा मशीन लावून टाकते. या यंत्राद्वारे रोवणी करण्याकरता धानाची रोपं मॅट नर्सरी पद्धतीनं तयार करावी लागतात. शेताच्या एका बाजूला पॉलिथिन अंथरून त्यावर लोखंडी फ्रेम टाकावी. त्यानंतर त्यात ओली माती समप्रमाणात टाकून त्यात धानाचं बी टाकावं. बियाण्याला ऊब देण्याकरता वरून झाकावं. 1-2 दिवसांनी अंकुर आल्यानंतर तणीश काढून रोपाला पाणी द्यावं. पुढच्या 15 दिवसामध्ये ही मॅट नर्सरी तयार होते. आज रेखलाल टेंभरेप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास लागवडीचा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळणार आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. पारंपरिक पिकासोबतच आता शेतकरी भाजीपाल्याचं पीक घेऊ लागला. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेचा फायदा घेत भाजीपाला क्लस्टर तयार केला असून शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतोय. चंद्रपूर जिल्हा हा तसा भाताचा जिल्हा. भात हे इथलं पारंपरिक पीक. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे अनेकदा पीक हातून जायचं. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसायचा. शिवाय या पिकाला वर्षभर मेहनत करावी लागायची. त्यामुळे कृषी विभागानं नगदी पिकं कशी घेता येतील या दृष्टीनं शेतकऱ्यांना प्रेरित करायला सुरुवात केली आहे. याचा प्रारंभ पोंभुर्णा तालुक्यातून करण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निर्माण केलेले जलस्रोत आता तुडुंब भरले असल्यानं या पाण्याचा उपयोग पूरक नगदी पिकांकरता व्हावा या दृष्टीनं या तालुक्यात भाजीपाला क्लस्टरची संकल्पना मांडली जाते आणि त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळतोय. तुम्ही जे बघत आहात हे जलयुक्त शिवारमध्ये केलेले कामाचं आहेत. जवळजवळ 60-70 शेततळे आम्ही जलयुक्त शिवारमध्ये केलेले आहेत. त्यांचा गाळा काढलेला आहे. त्याच्यामुळे फायदा असा झालेला आहे की पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ झालेली आहे. त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होतो असं दिसून येत आहे. कारण ह्या भागामध्ये व्हेजिटेबल क्लस्टर एक नवीन कन्सेप्ट तयार होत आहे. ह्या भागामध्ये लोक काय करत आहेत की धान पीक घेत आहेत, पण धान पिकासोबत कारले, नंतर वांगी घेत आहेत, दोडका, नंतर ही जी क्रॅश क्रॉप जे आहेत त्या प्रकारची पिकं लोक घेत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगार त्यांना मिळत आहे. बाहेर जे स्थलांतर होत होतं अगोदर ते स्थलांतर कमी होत आहे. रोजगाराच्या शोधात जे लोक फिरत होते ते कमी झालेलं आहे. मनरेगाची जी मागणी अगोदर जास्त असायची ह्या गावामध्ये ती थोडीफार कमी होत आहे, कारण लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. हा एक फायदा दिसून येत आहे. पाण्याची पातळी ती वाढ झालेली आहे. लोक रब्बीमध्ये अजून पिकं म्हणजे कांदा वगैरे सारखे जे चांगले उत्पन्न देणारे जी व्हेजिटेबल्स आहेत ती लोक घेत आहेत सध्या. म्हणजे असा तऱ्हेने जलयुक्त शिवारचा लोकांना चांगला फायदा झालेला आहे. उपलब्ध पाण्याचा उपयोग भाजीपाला उत्पादनाकरता सुरू झालाय. सहजपणे उगवणाऱ्या भाज्या आहेत त्याची लागवड करण्यात आली आहे. त्यात कारली, दोडकी, शेंगा, वांगी अशा विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड इथं करण्यात आली आहे. त्यामुळे भातासोबतच आता भाजीपाल्याचं उत्पादनही होऊ लागलंय. याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. आम्ही शेततळा खोदलो त्यामुळे आम्हाला आता फायदा होत आहे. भाजीपाला लावत आहोत. शेततळ्यामुळे चांगला उत्पन्न होते, धानाला फायदा होते. त्यामुळे शेततळा खूपच फायदेशीर ठरला आहे आमचा. अगोदर आम्ही धान लावत होतो, तुडी लावत होतो, नुकसान होत होतं, पाणी नव्हता, धान मरत होते, तुडी मरत होते, उपयोगात काहीच नव्हता, मेहनत वाया जात होती. आता शेततळ्यामुळे आता थोडा हिंमत आली आहे. धान वाचवू शकतो, तुडी वाचवू शकतो, भाजीपाला पिकवू शकतो, घरी रोजगार चालवू शकतो आम्ही. बोडीचे खोलीकरण केले तेव्हा बोडी खोल पण झाली आणि त्याच्यामध्ये पाणी जे मुबलक प्रमाणात शेतीसाठी उपलब्ध झालं. त्यामुळे आम्ही भाजीपाला वगैरे लागवड सुरू केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेकरता 227 गावं निवडण्यात आली. पैकी 218 गावात 8100 कामं पूर्ण झाली आहेत. यात सिमेंट बंधारा, तलाव दुरुस्ती, जुन्या तलावातला गाळ उपसा करण्याच्या कामांचा समावेश आहे. या सर्व प्रयत्नांमुळे गावातील अतिरिक्त पाणीसाठा वाढला असून तो 24,793 TMC एवढा झालाय. त्यामुळे 17,986 हेक्टर शेती पाण्याखाली येऊ शकली. हे मोठं यश आहे. जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी प्रोग्राम आहे आणि आपण मागच्या वर्षी म्हणजे वित्तीय वर्ष 14-15 मध्ये बघितले
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण 827 ग्रामपंचायतीपैकी 2018 गाव आपण निवडलेलं आहे आणि त्यापैकी आपण 8500 काम 2018 गावामध्ये निवडले होते आणि 8100 काम पूर्ण झालेलं आहे आणि 8100 कामांसाठी आपण आजपर्यंत आपण जे आहे ते 75 कोटी रुपये आपण खर्च केलेला आहे आणि पाणीसाठा जे वाढलेला आहे अतिरिक्त पाणीसाठा ते तकरीबन 24,793 TCM आपण पाणीसाठा अतिरिक्त या मागच्या वर्षांमध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत केलेला आहे आणि सिंचनाखाली आलेलं जे क्षेत्र आहे ते 17,986 हेक्टर आपण सिंचनाखाली आणलेलं आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्यास त्याचा सर्वसामान्यांना कसा फायदा होऊ शकतो हे या प्रयोगावरून दिसून आलं. त्यामुळे हा प्रयोग आता एका तालुक्यापुरता न ठेवता तो संपूर्ण जिल्ह्यात राबवण्याची गरज आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं खरीपाची पिकं जोमात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळतंय. त्या पार्श्वभूमीवर कीड नियोजनाविषयी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन केलं जातं. परभणी जिल्ह्यामध्ये कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि हळद ही प्रमुख पिकं घेतली जातात. ढगाळ वातावरणामुळे यावर्षी कापूस, सोयाबीन आणि हळद या पिकांवर रोग पडलाय. तसंच किडींचाही प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये उंटाळी, सोंडाळी आणि हिरव्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून यावर शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेऊन परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या वतीनं पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथे एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. पिकांवर पडणारे रोग, कीड आणि खतांचं नियोजन कशा पद्धतीनं करावं याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. सोयाबीनवर कसा रोग येतो, कसा नाही, सुरूला कोणता येतो, पुन्हा कोणता येतो, नंतर खताचं व्यवस्थापन, फवारणीचं व्यवस्थापन ही नवीन आम्हाला माहिती मिळालेली आहे. उंटाळी, खोडाळी, खोडमाशी, पुन्हा दुसरे 2-4 जे रोगाचे प्रकार होते ते सांगितले आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारे इलाज करायचा किंवा उपचार करायचा हे सांगितलं. पिकांवर पडणारे रोग किंवा कीड ओळखूनच त्यावर उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांचा वायफळ खर्च होत नाही. कोणत्या पिकांवर कोणते रोग आणि कीड पडते, त्यांची नावं काय, त्यांची लक्षणं कोणती आणि त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं याविषयी कृषी तज्ज्ञांनी स्लाइड शोच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं. अपेक्षित आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थापन होत नाही, विनाकारण शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. तर योग्य वेळी योग्य कीटकनाशक वापरलं तर निश्चितच कमी खर्चात आपण त्या ठिकाणी किडींचा या रोगांचा बंदोबस्त करू शकतो. तर ती शेतकऱ्यांना माहिती झाली पाहिजे. समाधानकारक पाऊस झाल्यानं पिकं जोमात असली तरी सध्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत. रोग आणि किडीविषयी सखोल ज्ञान नसल्यानं पिकांना त्याचा फटका बसतो. मात्र या चर्चासत्राचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. पीक पाणीमध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.